नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आजपासून आधार कार्डवर 3 नियम लागू करण्यात आले आहेत। ते नियम तुम्ही नाही पाळले तर तुमच्यावर कोणत्याही वेळी तुम्हाला कारवाई होणार आहे। तुम्हाला त्या नियमाचं पालन नाही केलं तर तुमच्याकडे 3 वर्षे जेल आणि 10,000 रुपये दंड देखील आकारला जाऊ शकतो। सरकारकडून आता सक्त निर्देश देखील या ठिकाणी देण्यात आले आहेत। संपूर्ण देशभरामध्ये आजपासून आधार कार्डवर हे 3 नियम लागू झालेले आहेत। हे नियम तुम्हाला आता पाळावेच लागणार आहेत, नाहीतर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते आणि त्याच्या सोबतच 3 वर्ष जेल देखील होऊ शकते। तुमच्याकडे त्याच्यावरून 10,000 रुपये दंड देखील वसूल केला जाऊ शकतो। त्यामुळे सर्वांनी हे 3 नियम कोणते आहेत लक्ष देऊन आता पाळायचे आहेत। आधार कार्डवर या वर्षामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा बदल करण्यात आला आहे। त्यामुळे आजपासून आधार कार्डच्या बाबतीत जे 3 नियम लागू झालेत ते नियम अतिशय महत्त्वाचे आहेत। त्या नियमाचं पालन न करणाऱ्या लोकांचे आधार कार्डची जी सुविधा आहे संपूर्ण बंद करण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे। आपल्या देशामध्ये जवळजवळ 140 कोटी जनतेला आता हा सर्वात मोठा धक्का बसणार आहे। मग आता यामध्ये पेन्शनधारक असतील, लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा देशातील कोणत्याही बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल, तुमच्या बँकेला जो आधार कार्डचा नंबर आहे तो तुम्ही लिंक केला असेल आणि तुम्हाला तर मोठ्या अडचणीचा या ठिकाणी सामना करावा लागू शकतो। कारण आधार कार्ड हे बँकेला लिंक असतं। त्यामुळे प्रत्येक योजनेचे पैसे ते पेन्शनधारक असतील किंवा शेतकरी योजनेचे PM किसान योजनेचे पैसे असतील, नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे असतील, ते पैसे तुमच्या बँकेमध्ये येत असतात आणि तो जो बँकेचा अकाउंट नंबर आहे तो तुमच्या आधार कार्डला लिंक केलेला असतो। त्यामुळे सर्वांनी आता लक्ष देऊन पाहायचं आहे। तर हे लिंक केलेला आधार कार्ड नंबर तुमचं आधार कार्ड बंद पडलं तर तुम्हाला अनेक प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं। आधार कार्डच्या बाबतीत सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आलेले आहे। आता कोणकोणते नियम लागू करण्यात आलेत मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड असतेच, तुमच्याकडे पण आधार कार्ड असेल। आताच तुम्हाला या आधारच्या बाबतीत कोणते 3 नियम लावण्यात आलेत त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे आत्ताच तुम्हाला सावधान व्हायचं आहे आणि या 3 नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे। नक्की काय करायचं आहे, अन्यथा तुमच्यावर मोठी कारवाई देखील होणार आहे आणि वरून तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड देखील कदाचित होऊ शकतो, 3 वर्ष जेल देखील होऊ शकते। मग आता आधार कार्डवरती कोणते 3 नियम लागू केलेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता जे 3 नियम सांगणार आहेत त्याचे नक्की पालन तुम्हाला करावं लागणार आहे। तुमच्याकडे मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे, महत्त्वाचे जे दरवर्षी नियम सरकार काही ना काही बदलत असतेच, तशा प्रकारचा बदल यावर्षी सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये करण्यात आलेला आहे। आपल्या जवळ आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, त्याशिवाय कोणतंच काम आधार कार्डाशिवाय होत नाही। तुम्हाला तर माहितच असेल, तुम्हाला तहसीलदार कार्यालयापासून जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत बँकेतील इतर कोणतेही तुमचं सर्व कुठले काम असेल तर तुम्हाला आधार कार्ड आहे का हे पहिल्यांदा विचारत असतात। त्यामुळे आधार कार्डवरती 3 नियम समजून घेणं अतिशय गरजेचं आहे। तुम्ही जर कोणते सरकारी बँकेतून पेन्शन घेत असाल, तुम्ही जर आधार कार्डवर 3 नियम पाळले नसतील तर तुमची पेन्शन देखील बँकेत येण्यामध्ये इथून पुढे अडचण निर्माण होऊ शकते। तसेच तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचे पैसे घेत असाल तर तुमचा हप्ता येण्यामध्ये देखील अडचण येऊ शकते। तुम्ही जर शेतकरी असाल, PM किसान योजनेचा हप्ता आहे तो हप्ता येण्यामागे देखील अडचण येऊ शकते। तसेच तुमच्या ह्याच्यामध्ये देशामध्ये कुठेही तुम्हाला फिरायचं असेल त्यावेळेस तुम्हाला देखील कोणत्याही गोष्टीची माहिती घ्यायची असेल, त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही ह्याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यावेळेस तुम्हाला आधार कार्ड आहे का हे देखील विचारलं जातं। त्यामुळे आधार कार्ड तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आता ठरलेलं आहे। त्यामुळे आधार कार्ड बाबतीत महत्त्वाचे 3 नियम या ठिकाणी आता लागू केलेले आहेत। तुमच्या देशातील कोणत्याही बँकेमध्ये खातं असेल, म्हणजे तुमचं बँक अकाउंट असेल, तुमचं बँक अकाउंट खात्याला तुमचा आधार कार्ड नंबर लिंक केलेला असेल तरी देखील तुमच्या खूप मोठ्या अडचणीचा आता सामना या ठिकाणी तुम्हाला करावा लागू शकतो। त्यामुळे सरकारने लावलेले 3 नियम आधार कार्डवरचे नक्की पाळायचे आहेत। बघा मित्रांनो, आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं समजलं जाणारं डॉक्युमेंट आहे। त्यामुळे आधार कार्डवरती कोणते 3 नियम लागू करण्यात आलेत ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहणार आहोत। प्रत्येक कामासाठी आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। जे तुमच्याकडे नसेल तर तुमचं कोणतंच काम हे देखील होऊ शकत नाही। आता सरकारच्या डोळ्यासमोर या आधार कार्डच्या बाबतीत अनेक गोष्टी आता उघडकीस येत आहेत। काही दिवसापासून आधार कार्डमध्ये कोणत्या फसवणुकीच्या घटना या ठिकाणी समोर येत आहेत। त्यामुळे महाराष्ट्र सरकार असेल, नंतर केंद्र सरकार असेल, यांच्या माध्यमातून
आधार कार्डवरती आता नियम या ठिकाणी लावण्यात आलेत, पण आधार कार्ड बऱ्याच ठिकाणी आपण या ठिकाणी देत असतो, अनेक लोक त्यांचा गैरवापर करतात. सरकारच्या निदर्शनास असं आता या ठिकाणी समोर आलेलं आहे. आधार कार्ड वापरून एखाद्या नावावर कर्ज घेणे या देखील अशा घटना देखील आता समोर आले. तसेच आधार कार्ड वापरून पैसे उकळण्याच्या घटना देखील या ठिकाणी समोर आले आहेत. आता सरकारच्या माध्यमातून डोळ्यासमोर सुमारे या घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे 2025 मध्ये पहिल्यांदाच आधार कार्डवर 3 नियम या ठिकाणी लावण्यात आले आहेत, जे सर्वांना आता पाळणं अतिशय बंधनकारक आहे. कारण तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचा आधार कार्डचा बँक नंबर लिंक असतो. त्यामुळे कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे असतील, कोणतेही तुमचं काम होऊ शकणार आहे. त्यामुळे त्या सर्वांनी हे 3 नियम लक्षात ठेवायचे आहेत. आता बघा मित्रांनो, आपल्या बोटाचे ठसे म्हणजे आपल्या बायोमेट्रिक्स वापरून अनेकदा बरेच जणांना या ठिकाणी फसवणूक करू शकतात. फसवणारे लोक आता जे फसवणूक करतात, अनेक लोक तुमच्या आजूबाजूचे सुद्धा असू शकतात. अनेक लोक आधार कार्डचे अंगठे घेऊन जे वयोवृद्ध लोक आहेत याचा फायदा घेताना दिसून येत आहेत. बँकेतील पैसे काढून घेताना आता तुमच्या आधार कार्डवर मोबाईलवर OTP देखील येत नाही. त्यामुळे हे जर नियम तुम्ही नाही पाळले तर तुम्ही लक्षपूर्वक पहा. कदाचित तुमच्या बँकेतील खात्याला देखील प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे बँकेतील पैसे काढता पण येणार नाहीत आणि भरता पण येणार नाहीत. तसेच कोणत्या योजनेतील पैसे तुम्हाला याचा लाभ देखील तुम्हाला घेता येणार नाही. तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा नियम या ठिकाणी समोर आलेला आहे. तसेच मित्रांनो, ज्या पेन्शन आहे, जे लोक पेन्शनचा लाभ घेतात, त्या बँकेत येण्यासाठी आधार कार्डचा नियम नाही पाळला तर तुम्हाला पेन्शन येण्यावर देखील तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. अनेक अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे आधार कार्डवर लागू केलेले हे 3 नियम सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे. आता बघा, पुढे तुम्हाला 3 नियम सांगणारच आहे, तर त्या अगोदर कोणाला गोष्टी कराव्या लागतात हे देखील तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही घेत असणाऱ्या या योजनेचा लाभ देखील हे नियम न पाळल्यास बंद देखील होऊ शकतात. व्हिडिओमध्ये आधार कार्डच्या संदर्भात बदललेले हे नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तसेच आधार कार्डची संस्था आहे UID आहे, जिच्या मार्फत संपूर्ण भारतीयांना आधार कार्ड दिलं जातं, त्यांच्या संपूर्ण कोणकोणत्या सुविधा देण्यात आल्यात याच्या देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक तातडीची सूचना देखील या ठिकाणी करण्यात आली आहे. तुमचं जर आधार कार्ड 10 वर्षापासून तुम्ही वापरत असाल, म्हणजे 10 वर्षाच्या आधी जर तुमचा आधार कार्ड तुम्ही काढला असेल, तुमच्या देखील हे 3 नियम अतिशय महत्त्वाचे आहेत. यामध्ये तुम्ही जर हे काम नाही केलं तर तुम्हाला सुद्धा अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. हे 3 नियम कोणते आहेत? तुम्ही जर पाळले नाहीत तर तुमच्या आधार कार्डवरून तुम्हाला प्रॉब्लेम देखील येऊ शकतो. आधार कार्ड जेवढे पण कोणतेही काम असेल, म्हणजे बँकेचे व्यवहार असतील, बँकेत येणाऱ्या वेगवेगळ्या योजनेचे पैसे असतील, तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल, कोणत्याही बँकेचं तुमचं खातं असेल, म्हणजे कोणत्याही बँकेत तुम्ही खातेधारक असाल, तर तुमच्या बँकेमध्ये बँक बॅलन्स असेल आणि तुम्ही आधार कार्ड या 3 नियमाचं पालन नाही केलं तर तुमचं जर आधार कार्डवरून प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि आधार कार्डवर प्रॉब्लेम आला का तुमच्या बँकेमध्ये देखील बॅलन्स असून देखील त्यावेळेस तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यावेळेस तुम्ही पैसे देखील काढू शकत नाही. त्यामुळे इथून पुढे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. तुमचे आधार कार्ड किंबहुना बंद होण्याची दाट शक्यता ते देखील असू शकते. जर हे काम नाही केलं तुम्हाला आधार कार्डवर जे कार्ड आहे ते देखील तुमचं बंद होऊ शकतो. आता आधार कार्ड बंद झाले म्हटल्यावर जो आधार कार्ड बँकेला लिंक असतो, बरोबर, मग तुमचा आधार कार्ड देखील बँक अकाउंटला लिंक असल्याने तुमचं बँक अकाउंट सुद्धा बंद पडण्याचा जो व्यवहार आहे ते व्यवहार सुद्धा बंद पडण्याची शक्यता जास्त असते. तसेच कोणत्याही योजनेचे किंवा पेन्शन तुमच्या खात्यामार्गे येऊ शकणार नाही. त्यामुळे 3 नियम कोणते आहेत? आता जे भारतामध्ये सर्व लोकांनी हे लक्ष देऊन पाहायचं आहे. मित्रांनो, आता तुम्हाला कोणते कोणते नियम लागू केलेत तुम्हाला आता बघा कोणती यामध्ये काळजी घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डच्या माध्यमातून जी फसवणूक टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आले आहेत. तो कोणता निर्णय तो मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही अतिशय महत्त्वाचा होणार आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. 2025 मध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही माहिती आता समोर आली आहे. अनेक नियम आता सरकारने काढलेले आहेत, त्याचे पालन देखील तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे. आजपासून आधार कार्डचे जे 3 नियम आहेत ते नियम तुम्हाला सर्वांनी पाळावं लागणार आहेत. केंद्र सरकारने आधार कार्डची जी सुविधा आहे अखेर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. आधार कार्ड केलेले लागू 3 नियम ते बदलतात आणि त्याची माहिती देखील तुम्हाला नसेल तर तुम्हाला आधार कार्डवर सुरू असलेल्या ज्या योजना आहेत, आधार कार्डवर तुम्ही घेतलेले डॉक्युमेंट्स किंवा आधार कार्डला लिंक केलेल्या बँका, कदाचित तुम्हाला इथून देखील प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळं
त्यातच आधार कार्ड म्हणजे महत्त्वाच्या होणाऱ्या ज्या फसवणूक आहेत त्यापासून वाचण्याची एक सोपी टिप देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे, ज्या माध्यमातून तुम्ही इथून पुढे तुमची कधीही फसवणूक त्यामुळे होणार नाही। तुमच्या आधार कार्डवर जी फसवणूक होते ती फसवणूक देखील यापासून आता मी व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची जी फसवणूक आहे आधार कार्डची ती संपूर्णपणे आता या ठिकाणी माफ होणार आहे। महत्त्वाचे 3 नियम कोणते हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्यापर्यंत लगेच सांगणार आहे। तर सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता सगळ्यात पहिला जो नियम आहे सगळ्यांनी जाणून घेऊया, त्यानंतर लगेच केंद्र शासनाने आपल्याला एक अशी महत्त्वाची तातडीची सूचना देण्यात आली आहे, ते म्हणजे कोणती सूचना आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे। ज्यास कालावधी झालेला आहे अशाच लोकांना फार तातडीची महत्त्वाची सूचना देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। जर हे तर तुम्ही काम नाही केलं तर तुमच्या कदाच आधार कार्डवर सुरू असलेल्या ज्या योजना आहेत तर या योजनेचा लाभ देखील तुम्हाला मिळणार नाही। तुमच्या बँकेमध्ये पेन्शन येत असेल तर ज्या पेन्शन तुम्ही येणाऱ्या अडचण देखील इथून पुढे होऊ शकते। नवीन वर्ष सुरू होताच तुमच्या अनेक वेगवेगळे नियम या ठिकाणी सुरू होत असतात। हे अतिशय महत्त्वाची माहिती आता सरकारकडून देण्यात आले आहेत। हे 3 नियम तुम्हाला सरकारने लावण्यात आले आहेत। आता कोणकोणते नियम आहेत ते देखील तुम्हाला मी लगेच सांगणार आहे। आता तुम्हाला सर्व नियमाची माहिती सांगतो। आता बघा 2025-26 जी सुविधा आधार कार्डवर सुरू होती त्याच्या माध्यमातून आता ती बंद होणार आहे। आता कोणती जी सुविधा आहे ती देखील सुविधा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। हे 3 नियम कोणते आहेत, नंतर आधार कार्ड जी सुविधा आहे ती देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। जे 2025 असेल 2024 असेल ज्या सुविधा होत्या त्या सुविधा देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न या ठिकाणी इथून पुढे करणार आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचे 3 नियम त्या देखील आता तुम्हाला तुमच्या मार्फत पोहोचवणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयकर आणि वितरण जे पॅन कार्डचा अर्ज करण्यासाठी नोंदणी क्रमांकाचा जो विचार केला जाणार आहे। आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना त्याच्याबरोबर पॅन कार्डला अर्ज करत असताना आधार कार्डचा नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी ग्राह्य धरला जायचा, पण आता तो ग्राह्य धरला जाणार नाही अशी माहिती देखील आता सरकारने सांगण्यात आलेली आहे। तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असताना त्याचबरोबर पॅन कार्डला अर्ज करत असताना आधार कार्डला नोंदणी क्रमांक या ठिकाणी नोंद करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला ग्राह्य धरला जायचा, पण जो इथून पुढे ग्राह्य धरला जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। ज्यामध्ये केंद्र सरकारने अनेक सुविधा बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता आधार कार्डचा नियम तुम्हाला सर्वात महत्त्वाचा माहीतच आहे। अतिशय महत्त्वाचे 3 नियम माहीत असणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पहिला नियम, अजून पण मित्रांनो 2 नियम आहेत, हे अतिशय महत्त्वाचे शेवटचा नियम आहे। सर्व सरकारच्या खातेधारकांसाठीचे अतिशय महत्त्वाचे नियम या ठिकाणी करण्यात आले आहेत। तुमचं बँक खातं लिंक असेल तर तुम्हाला हे नियमित बँक नियम अकाउंट लिंक करणं देखील अतिशय गरजेचं आहे। तो नियम देखील तुम्हाला शेवट सांगतो, तुम्हाला सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तुमच्या बँकेत जर नियम अनेक पाळले नाही तर तुम्हाला पैसे येण्यामध्ये देखील अडचण येऊ शकते, पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाहीत, ते देखील पैसे येण्यामध्ये तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला लक्ष देऊन पाहायचा आहे। पैसे अडचणी आल्यास पहिल्या नियमामध्ये आधी काय करायचं, बऱ्याच गोष्टींना आधार कार्डची नोंदणी नंबर दिला जाईल तरी देखील चालून त्यामध्ये सरकारला आता लक्षात दिलं आहे की एक नोंदणी क्रमांकावर जास्त पॅन कार्ड व्हायला लागलेत। प्रत्येक व्यक्तीकडे 4-5 पॅन कार्ड काही ठिकाणी सापडलेत। आता बघा आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही या बँकेला लिंक असतं, त्यामुळे पॅन कार्डचा गैरवापर थांबवण्यासाठी आता आधार कार्डचा गैरवापर थांबवण्यासाठी केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आले। कारण पॅन कार्ड देखील हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि पॅन कार्ड असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स संदर्भात संपूर्ण महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे। तो 12 अंकी नंबर असतो तो तुम्हाला या ठिकाणी लिंक करून घ्यायचा आहे, तोच तुम्हाला आता इथून पुढे ग्राह्य धरला जाणार आहे। आता पहिला नियम तुम्हाला समजत असेल, आधार कार्डचा आणि आधार कार्डचा नंबर पॅन कार्डचा नंबर या बाबतीत पहिला नियम आहे। त्यानंतर दुसरा नियम आहे ते सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, तिसरा सुद्धा त्यापेक्षा अतिशय महत्त्वाचा आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ या ठिकाणी पाहायचा आहे। तर महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे तुमच्या बँकेमध्ये जर तुमच्यासाठी महत्त्वाचे नियम आलेत तसं बघून आता तर या बँकेमध्ये सगळ्यात मोठा फटाका होणार आहे। तो प्रॉब्लेम काय होणार आहे म्हणजे जे 10 वर्ष पूर्ण झाले आहेत आधार कार्ड लागून म्हणजे आधार कार्ड काढून त्यांना 10 वर्ष झाले आहे, तुम्ही आधार कार्ड काढून 10 वर्ष झाल्यानंतर तुम्ही एकदा पण आधार कार्ड तुमचा अपडेट केलेलं नाही, त्यावरती फोटो तुमचा ॲड्रेस
तुमचं नाव अपडेट केलं नसेल तर तुमच्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची धोक्याची घंटा या ठिकाणी समोर आली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आधार कार्डच्या बाबतीत कोणते निर्णय घेतले नाहीत, तुमच्यासाठी एक गोष्ट देखील अतिशय गरजेचं आहे। यामध्ये आधार कार्डवर तुमच्या नावाची जन्मतारीख कुठल्याही गोष्टी जर तुम्ही बदलल्या त्या संदर्भात एक नियम लागू झाले आहेत। तुमची जन्मतारीख इथून पुढे चुकीची नोंदवली गेली असेल तर तो तुम्हाला चेंज करण्याचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी सेतू अधिकाऱ्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं सांगणार आहे, आता बघा आजपासून आधार कार्ड आहे यामध्ये पाहायला गेलं तर नाव जन्म तारीख हे दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला जे सर्टिफिकेट आहे, बर्थ सर्टिफिकेट, जे जन्म प्रमाणपत्र आहे, तुम्हाला हायस्कूल प्रमाण जोडणं अतिशय बंधनकारक या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं आहे। दुसरा पाहायला गेलं तर कठोर नियम आता सरकारने लावण्यात आले आहेत। तुम्हाला जन्मतारीख बदलायची असेल, तुम्हाला जन्माचा दाखला घ्यायचा असेल, शाळेचा दाखला घ्यायचा असेल, अतिशय गरजेचं असेल तर तुम्हाला उपलब्ध नसेल तर तुमच्याकडे जर महत्त्वाची डॉक्युमेंट महत्त्वाचे करायचे असेल, जे ग्रामपंचायत सदस्य आहे, ग्रामसेवक आहे, याच्यामध्ये चौकशी करून तुम्हाला MBBS म्हणजे डॉक्टरचा सत्यापित पत्र देतो आणि किंवा जन्माचा दाखला देखील देतो। दुसरं पाहायला गेलं तर जे सत्यापित पत्र आहेत, जन्माचा दाखला आहे, ते सुद्धा गरजेचं आहे असे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तुमच्यासाठी अनेक नियम या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत। आता तुम्हाला लगेच आधार कार्डच्या माध्यमातून फसवणूक झालेली होती, ज्या लोकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी पैशाच्या फसवणूक झालेल्या होत्या त्या थांबवण्यासाठी आधार कार्ड बाबतीत सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला लगेच सांगणार आहे। इंडियाने सर्वांसाठी सांगितलेले आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी नियम करण्यात आले आहेत। ज्या लोकांनी आधार कार्ड काढून 10 वर्ष झालेत त्यांच्यासाठी तातडीची सूचना देखील या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया अनेक बँकेने देखील देण्यात आले आहेत। तर महत्त्वाचं तुम्हाला पाहायला गेलं तर बँकेने काय सांगितले की याची माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। जे आधार कार्डचं केंद्र सरकार आहे तिथे फॅसिलिटी केंद्र आहे, तिथे तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी तुमचा फोटो काढायचा आहे, त्यांचा ॲड्रेस त्या पत्ता आहे का सर्वांच्या तुम्हाला लक्षात पाहायचं आहे। त्याला तुम्हाला पाहायला गेलं तर ॲपडर आहे, दर वर्षांनी तुम्हाला 10 वर्षांनी तुम्हाला याचे चार्जेस देखील तुम्हाला द्यावे लागणार आहेत। दर 10 दिवसांनी तुम्हाला ॲड्रेस देखील फोटो जे असेल त्याचं अपडेट करणं देखील अतिशय गरजेचं आहे। आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे जर बँकेमध्ये तुम्हाला इथून पुढे पैसे दिले तर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे बँकेमध्ये पैसे दिल्यानंतर तुमची कदाचित फसवणूक देखील होऊ शकते। त्यामुळे जे आधार कार्डचे 3 नियम आहेत त्या लवकरात लवकर त्या 3 नियमाचं पालन करा आणि तुमच्या सेफ्टी आणि सुरक्षेचा विचार करा। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त आधार कार्डच्या बाबतीत त्या संदर्भात तुम्ही नाचू शकणार आहे। बघा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची टिप सांगतो, आता सगळ्यात महत्त्वाचं लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे। आधार कार्डच्या माध्यमातून खूप मोठ्या फसवण्या देखील या ठिकाणी होत आहेत। आता महत्त्वाचं पाहायला गेलं तर तुम्ही भारतामध्ये तर राहतच असतो। आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, तुम्हाला कोणत्या गोष्टी संपूर्ण जाणून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय काम करायचं आहे, तुमचं बायोमेट्रिक आहे, तुम्हाला लॉक बसवायचं आहे किंवा गुगलवर तुम्हाला सर्च करायचं आहे, अशी माहिती देखील तुम्हाला इथून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। आता बघा अनेक लोक काय करत असतात, जे बँकेत सिम कार्ड आहे ते काढण्यासाठी जिथे तुम्हाला आधार कार्ड दिलेला असतो तिथे बायोमेट्रिक लागणार असते, ते परत जाऊन तुम्हाला अनलॉक करायचं असतं आणि 10 मिनिटांनी अनलॉक होईल आणि तुम्हाला लगेच फुल टाइम पैसे या ठिकाणी मिळू शकतात। तसेच पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर अनलॉक करायचं आणि काम नसेल तर तुम्हाला लॉक करून देखील या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता। कारण बायोमेट्रिक जर ऑन असेल कदाचित तुमचा अंगठा, तुमचं बोर्ड या ठिकाणी एखाद्या मशीनला लावाल तर तुमची फसवणूक त्या ठिकाणी केली जाईल। ही OTP देखील नाही, पण तुमच्या खात्यामध्ये जेवढे पैसे असतील हे मात्र तुम्ही सगळे ओरडून त्या ठिकाणी त्यामुळे काम करा। अतिशय गरजेचं म्हणजे त्यामुळे बायोमेट्रिक लॉक करणं आणि आता बँक स्टेटमेंटने सांगितले की खूप महत्त्वाची बोटाचे तसे तुम्हाला त्या ठिकाणी उठवणे याच्या बाबतीत देखील आता माहिती सांगण्यात आली आहे। आधार कार्ड संदर्भात ही होती सगळ्यात महत्त्वाची माहिती। ती तुम्हाला कशी वाटली, आवडली असल्यास जे आपलं संभाजी अरुणराव यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।